हंगामातील मिक्स भाज्या वापरून संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी दिवशी ना ही मिक्स भाजी बनवली जाते. याला लेकूरवाळी भाजी किंवा खेंगट असं सुद्धा बोलतात. तर आता भाज्या पाहू. 2 छोटी वांगी चिरून घेतले तशी लांब, 2 बटाटे छोटे चिरून घेतलेत, हिरवा वाटाणा, वाल, हरभरा ओला, बोरं 2, थोडं गाजरही चिरून घेतलं आहे. तर ज्या भाज्या अवेलेबल होतील त्या घ्यायच्या आहे. शेंगदाणे आधीच भाजून घेतलेत मी. आता पांढरे तीळ आणि सुकं खोबरं घेतलं आहे थोडं वाटण बनवण्यासाठी. कढईमध्ये थोडंसं गरम करून घेऊ. या ठिकाणी मी शेंगदाणे आधीच भाजले होते. तुम्हाला शेंगदाणे भाजायचे असतील तर आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर हे पांढरे तीळ आणि खोबऱ्यांना थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता सालही काढून घेते शेंगदाण्याची. तर मिक्सरमध्ये आपल्याला हे शेंगदाणे, हे पांढरे तीळ आणि सुकं खोबरं भाजलेलं ना वाटण बनवून घ्यायचं आहे. तर आता आपण ही भाजी कांदा लसूण विहिरीत अशी बनवत आहोत. आता भाजलं गेलं होतं तर मी काढून घेतलं आहे आणि आता हे गार करून मिक्सरला याचं वाटण करून घेऊ. तर ही भाजी ना हंगामातील चटण्या वापरून बनवली जाते. जसं की हिवाळ्यामध्ये कारळ्याची चटणी असेल, जवसाची चटणी असेल किंवा ही पांढऱ्या तिळाची चटणी. तर असे ना चटण्या वापरून ही भाजी खूपच मस्त अशी बनली जाते. तर आज आपण हे पांढरे तीळ आणि सुकं खोबरं घालून बनवतो आहे. तर आता कढईमध्ये तेल घालून घेऊ. तेल थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा घेतला आहे. तर फोडणीमध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकल्या तरीसुद्धा चालेल. जर तुम्ही ना कांदा घालून बनवत असाल भाजी तर कांदासुद्धा वापरायचा आहे. तर आज मी कांदा लसूण न घालता अशी बनवत आहे. तर आता मोहरी तडतडली म्हणजे यामध्ये ना जिरंसुद्धा घातलं आणि आता टोमॅटो आणि कोथिंबीर. तर कोथिंबीर फोडणीमध्येच घालत आहे मी. टोमॅटो एक बारीक असं चिरून घेतला आहे आणि घालून व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेऊ. या हिवाळ्यामध्ये ना पालेभाज्या जसं की चुका असेल, हरभरा भाजी असेल तर या भाज्यासुद्धा ना थोड्या थोड्या पालेभाज्या घातल्या म्हणजे ही भाजी अजूनच चवीला भारी बनते. टोमॅटो व्यवस्थित परतवून घेतला आहे. आता यामध्ये तयार वाटण घालू, पांढरे तीळ आणि सुकं खोबरं आणि व्यवस्थित परतवून घेऊ. तर आता या स्टेजला ना असेल तर कारळ्याची चटणी किंवा जवसाची चटणी जी असेल ना ती घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर वाटण आता परतवून घेतलं आहे मी. यामध्ये मसाले घालून घेऊ. मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतले, हळद घेतली. तर आवडीनुसार आपण यामध्ये गरम मसाला वगैरे वापरला तरी चालेल किंवा फोडणीमध्ये थोडेसे खडे मसाले, थोडीशी हिरवी मिरची वगैरे घातली ना तरीसुद्धा ही भाजी मस्त बनते. तर आता चिरलेल्या भाज्याही मी घालून घेतल्यात. तर तेलामध्ये मसाल्यांमध्ये 1-2-3 मिनटं व्यवस्थित भाज्या परतवून घेऊ. चांगलं भाजून घेऊ 1-2 ते 3 मिनटं. यामुळे चवीला ही भाजी मस्त बनली जाते. तर आता आपण जर पालेभाज्या यामध्ये घालत असेल ना तर या स्टेजला आता पालेभाज्यासुद्धा घालून व्यवस्थित भाजी परतवून घ्यायची. तर आता एका बाजूला पाणीही गरम करायला ठेवलं होतं मी. तर थोडंसं ना कोमट पाणी असं घालून भाजी शिजवून घेऊ. शेवटी चवीनुसार थोडंसं मीठही घातलं आहे या ठिकाणी मी 1 पाऊण चमचा इतकं आणि व्यवस्थित मिक्स करून पाणी घालून 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊ. 5 ते 7 मिनटात आपली भाजी मस्त शिजली जाईल. जर कुकरमध्ये मीडियम आचेवर 2 शिट्या काढल्या ना तरी कुकरमध्ये अगदी पटकन भाजी अशी बनली जाते. तर या पद्धतीने नक्की भोगीची भाजी बनवून पहा. आता थोडेसे तीळही घातलेत मी 1 चमचावर आणि व्यवस्थित मिक्स करून गरम पाणी घालून भाजी 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊ. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी व्हिडिओ आवडले ना तर लाईकसुद्धा करा. तर या ठिकाणी मी आता पाणी घातलं आहे आणि 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ. आधीमध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायची. तर आपल्याला अगदीच सुकी हवी किंवा थोडीशी अशी रस्सा भाजी हवी ना त्यानुसार ही भाजी बनवायची आहे. तर या संक्रांतीला या पद्धतीने ना नक्की भाजी बनवून पहा. पाणी घालून भाजी व्यवस्थित मिक्स केली. तर आता यामध्ये आपण थोडे धने जिरे पूड घातली ना तरीसुद्धा भाजी मस्त बनते. तर या ठिकाणी मी साठवणीचं तिखट वापरलं होतं. तर त्यामुळे जास्त काही मसाले वापरले नाही. तर तुम्हाला जर मसाले घालायचे असतील ना तर मसाले घालायचे. पाणीही घातलं आहे आणि झाकण लावून व्यवस्थित भाजी थोडी शिजवली आणि नंतर आता गूळ घातला आहे 1 चमचावर गूळ. तर शेवटी ना मंद आचेवर 1-5 मिनटं भाजी शिजवून घेतली आणि मस्त असं तेल सुटलं होतं भाजीला आणि ग्रेव्हीमध्ये अशी मस्त अशी भाजी बनवून तयार झाली होती. तर या पद्धतीने ना साधी सोपी भोगीची भाजी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन दाबा म्हणजे असे येणारे साधे सोपे रेसिपीज त्यांची नोटिफिकेशन ना सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.
तर शेवटी ना थोडेसे पांढरे तीळ पसरवून घेतले आणि या ठिकाणी मस्त अशी आपली भोगीची भाजी या ठिकाणी तयार आहे. तर आवडत असेल तर ओलं खोबरंसुद्धा ना वरून घातलं तरी चालेल. कोथिंबीर खोबरं घालून अशी सर्व केली ना मस्त अशी आपली या ठिकाणी खेंगट भाजी लेकुरवाळी भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर या भाजीसोबत ना बाजरीची भाकरी तीळ लावून मस्त अशी बनवली जाते आणि त्या भाकरीसोबत या भाजीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि नंतर मग घरातले सर्वजण ही भाजीसुद्धा जेवणासोबत खाल्ली जाते. तर ही भोगीची भाजी तुम्हाला आवडली का? आवडली तर रेसिपीला एक लाईक करा. व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. तर पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.